नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत इकॉनॉमिक इंटिग्रेशन किंवा आर्थिक एकत्रीकरण यासंबंधी. एकंदरच तुम्ही जागतिक स्तरावर बघता की एक देश दुसऱ्या देशाबरोबर व्यापार करत असतो. हा व्यापार करत असताना ते एकमेकांना काही व्यापारात सवलती देत असतात. तर त्या संबंधीचा हा सगळा प्रकार आहे इकॉनॉमिकल इंटिग्रेशन, आर्थिक एकत्रीकरण. तत्पूर्वी हे आपला टेलिग्राम चॅनल आहे, याच नावाचा फेसबुकवर आपला ग्रुपही आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट, तर तो सायमल्टेनियसली फॉलो करा. तर इकॉनॉमिक इंटिग्रेशन आणि ट्रेड ॲग्रीमेंट अशा दोन संकल्पना आहेत. इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणजे काय? ट्रेड युनिफिकेशन बिटवीन डिफरंट स्टेट्स. म्हणजे काय की वेगवेगळ्या देशांतर्गत ट्रेड युनिफिकेशन म्हणजे काय? व्यापाराचं एकीकरण. मग आता व्यापाराचं एकीकरण कशा पद्धतीने होत जातं की हे लोक काय करतात, ज्या काही कस्टम ड्युटीज असतील, टॅरिफ असतील, आपण बघितलं आहे ट्रेड बॅरियर, तिच्यामध्ये टॅरिफ म्हणजे कस्टम ड्युटी वगैरे, तर जो काही कर लावला जातो आयात निर्यातीवर, तर यासंबंधी हे लोक एकमेकांबरोबर बसून वाटाघाटी करतात आणि व्यापार सुलभ कसा करता येईल त्या पद्धतीने त्या संबंधीचे निकष तयार करतात. हिच्यामध्ये जे काही टॅरिफ असतील, कर असतील, ते कधीकधी पार्शियली तर कधीकधी पूर्णपणे ॲबॉलिश केले जातात. म्हणजे 100% कर कॅन्सल केला जातो, काही वेळा तो 100पेक्षा कमी टक्के म्हणजे पार्शियल केला जातो. तर याचे ॲडव्हान्टेजेस काय होतात? एक, इकॉनॉमिकल प्रोडक्टिव्हिटी. आता ज्यावेळेस दोन देश एकत्र येणार आहेत तर जिच्यामध्ये सरप्लस असणारी वस्तू ते दुसऱ्या देशाला निर्यात करतील, ज्या देशात ज्या गोष्टी कमी आहेत ते दुसऱ्या देशातून घेतील. हिच्यामधून काय होतं ना की त्या देशांची इकॉनॉमिकल प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि त्यांना सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा फार चांगल्या पद्धतीने होतो आणि त्या सोप्या होतात, त्यांना असेस होतो प्रत्येकाला. कॉम्पिटिटिव्हनेस, एकतर ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यापारचं एकीकरण होतं त्यावेळेस मार्केटमधली स्पर्धात्मकता वाढते, जी मार्केटसाठी हिताची असते. आणि इकॉनॉमिक इंटिग्रेशनमुळं काय होतं की मार्केटचा ॲस्पेक्ट ब्रॉड होतो, मार्केटच्या कक्षा रुंदावतात आणि विस्तार होतो त्यांचा आणि ते एम्प्लॉयमेंटसुद्धा बूस्ट करतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. याच्यामधून पॉलिटिकल कॉपरेशन पण होतं. आता इकॉनॉमिक इंटिग्रेशनमुळे काय होतं की जे देश याच्यामध्ये आहेत ते त्यांच्या नागरिकांना खूप चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की गुड्स अँड सर्व्हिसेस याचं ॲक्सेस त्यांना सोपं होऊन जातं. दुसरं याच्यामध्ये आहे पॉलिटिकल कोऑपरेशन. पॉलिटिकल कोऑपरेशन असतं ह्या इकॉनॉमिक टाईजमुळे काय होतं की आर्थिकदृष्ट्या ज्यावेळेस तुम्ही जवळ येतात तर तुमचे पॉलिटिकल पण जे काही व्ह्यूज असतात ते बदलतात आणि त्याच्यामुळे जर कुठले इश्यू असतील तर ते पीसफुली सॉल्व्ह होतात आणि स्टॅबिलिटी टिकून असते. तर हे खूप महत्त्वाचं याचं रिझन आहे एक, की हे का असलं पाहिजे इकॉनॉमिक इंटिग्रेशन. दुसरा आपला कन्सेप्ट होता ट्रेड ॲग्रीमेंट, व्यापारासंबंधीचे करार. आता दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त देश ज्यावेळेस एकत्र येतात आणि ते कुठले कॉन्ट्रॅक्ट असतील, करार असतील, ॲग्रीमेंट्स असतील, त्यासाठी वर्क करतात आणि व्यापार आणि गुंतवणूक ह्या दोन गोष्टींसाठी ते प्रयत्न करतात. तर त्याला ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे कुठल्या अटी शर्तींवर ते व्यापार आणि गुंतवणूक करणार आहेत त्याला ट्रेड ॲग्रीमेंट म्हटलं जातं. आता असे जागतिक स्तरावर वेगवेगळे ट्रेड ॲग्रीमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. जसं हे मर्कोसूर म्हणून आहे दक्षिण अमेरिकेच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर हे इकोवास तुम्ही इथं बघू शकता, है ना. तर हे सगळं महत्त्वाचं आहे. तर आपण हे बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, आता इकॉनॉमिकल इंटिग्रेशनच्या ज्या स्टेप्स असतात तिच्यातली सगळ्यात पहिली स्टेप्स असते प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. ही आता आपण एकेकाला एक्सप्लेन करणार आहोत, तुम्ही फक्त जस्ट स्टेप बघून घ्या. याच्यानंतर पुढची असते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर असते कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲग्रीमेंट. त्याच्या पुढची जी स्टेज आहे ती आहे कस्टम युनियन. त्याच्या पुढे जाऊन असतं कॉमन मार्केट आणि सगळ्यात शेवटी असतं इकॉनॉमिकल मार्केट. तर हे अशा पद्धतीने रन होतं. प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, FTI, त्याच्यानंतर सेका, कस्टम युनियन, कॉमन अँड इकॉनॉमिकल मार्केट. तर हे तुम्हाला क्लिअर झालं एकदा की सगळ्यात पहिली गोष्ट बघा, प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट जी असते ही फर्स्ट स्टेज असते इकॉनॉमिकल इंटिग्रेशनची. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या एकत्रीकरणाची पहिली पायरी जी आहे ती म्हणजे प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. या प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये काय केलं जातं की काही गोष्टींवरचे म्हणजे जे काही आयात निर्यात होणार आहे, जे उत्पाद तिच्यामध्ये असतील, तर त्यांच्यावरचे जे टॅरिफ असतात ते काही प्रमाणात रिड्यूस केले जातात.
पण त्यांना 100% ॲबॉलिश केलं जात नाही, कारण ही पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण सगळं असं कॅन्सल करू शकत नाही. म्हणजे सिम्पल आहे, तुम्ही समजू शकता. पहिली स्टेज आहे जिच्यामध्ये काही वस्तू आणि सेवा ज्या काही ज्याचा व्यापार होणार आहे त्याच्यावरचं टॅरिफ जे आहे, ड्युटी कर, तो कमी केला जातो. याचं उदाहरण म्हणजे काय, तर एशिया पॅसिफिक ट्रेड ॲग्रीमेंट ॲप्टा. तर याला बँकॉक ॲग्रीमेंट पण म्हटलं जातं. 31 जुलै 1975 हे झालं होतं. युनायटेड नेशनचं इकॉनॉमिक सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक याच्याबरोबर याच्या इनिशिएटिव्हने हे सगळं झालेलं आहे. आणि इस्कॅप जे आहे तर हे एकंदरच युनायटेड नेशनची विंग आहे किंवा आर्म आहे एशिया पॅसिफिक रिजनच्या डेव्हलपमेंटसाठी. भारताचं पण मर्कोसोर हा सगळा जो काही साऊथ अमेरिकेचा भाग आहे आणि तिथले जे देश आहेत त्यांचं प्रेफरन्शियल ॲग्रीमेंट आहे, भारत मर्कोसूर प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट. आता हे मर्कोसूर जे आहे याच्यामध्ये कोण कोण आहे, तर अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे, युरुग्वे, व्हेनेझुएला. तर हे सगळे या मर्कोसूरच्या अंडर येतात. हा पण एक सिंपल MCQ तुम्हाला उद्या विचारला जाऊ शकतो की मर्कोसूरच्या अंडर येणारे देश कुठले. तर दक्षिण अमेरिकेतले हे देश आहेत अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे, उरुग्वे, व्हेनेझुएला. आणि भारताचं यांच्याबरोबर प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे तर हे प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंटची पुढची गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टॅरिफ असतील, म्हणजे वेगवेगळे कर जे आहेत, त्याच्यानंतर इम्पोर्ट कोटा संबंधी काही जर इश्यू असतील किंवा काही गुड्स आणि सर्व्हिसेसच्या बाबतीत प्रेफरन्सेस असतील. बघा मी म्हटलेलं काही, सर्व नाही. ओके. आणि त्याच्यावर मग जे असतात ते टॅरिफ कमी केले जातात, खूप मोठ्या प्रमाणावर कमी केले जातात. एकदम मिनिमम टॅरिफ हिच्यामध्ये असतं FTAमध्ये. हिच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेन्सिटिव्ह गुड्स जर असले, म्हणजे ज्याची खूप महत्त्वाची, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असणारा तो प्रोडक्ट आहे, तर तो वेगवेगळ्या अर्थाने असू शकतो. तर सेन्सिटिव्ह गुड्स जे असतात त्यांच्या बाबतीत मात्र टॅरिफ कमी होत नाही फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये, ते एक लक्षात ठेवा. आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कसं आहे ना, साफ्टाचं तुम्ही साफ्टा बघू शकता, P आणि Fचा फरक आहे हा, की साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट टू साऊथ एशिया फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर एशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट तुम्ही बघू शकता, हे याचं एक एक्झाम्पल आहे. त्याच्या पुढची जी स्टेज असते ती म्हणजे सेका किंवा सेपा, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲग्रीमेंट किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. आता हिच्यामध्ये पण एक गोष्ट असते की सेपापेक्षा जास्तीच्या सवलती या सेपामध्ये असतात, कारण इथं काय आहे, P फॉर पार्टनरशिप आहे. तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणावर जे काही टॅरिफ वगैरे आणि सगळे जे काही ट्रेड बॅरियर्स आहेत ते कमी केले जातात. पण याच्यामध्ये एक गोष्ट ॲड होते, ती म्हणजे काय, कॅपिटल अँड ह्युमन रिसोर्स. तर सेपा आणि सेसा. ओके. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे काय, कॅपिटल आणि मानव संसाधन, भांडवल आणि मानव संसाधन याचा मोठा रोल इथं येतो. त्याच्यामुळे सेका आणि सेपा हे लक्षात ठेवा. सेका सेपामध्ये काय असतं ना, की सेका जे आहे तिच्यामध्ये सर्वात आधी इलिमिनेशन ऑफ टॅरिफ्स आहे, सेपा नंतर येतं. पण सेपामध्ये कुठल्या गोष्टींवर विचार जास्त आहे, तो म्हणजे काय, सर्व्हिसेस, सेवांमधला व्यापार आणि गुंतवणूक. तर हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. याचं उदाहरण तुम्ही बघू शकता, भारताने सेका हा सिंगापूरबरोबर साईन केलेला आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲग्रीमेंट विथ सिंगापूर, आणि सेपा विथ साऊथ कोरिया. तर दक्षिण कोरियाबरोबर आपला कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट आहे. आणि दक्षिण कोरियाबद्दल बरोबर भारताचे रिलेशन खूप चांगले आहे, तर हे MCQसाठी लक्षात ठेवा. पुढचं जे असतं ते असतं कस्टम युनियन. आता कस्टम युनियन जी आहे की ती फ्री ट्रेड आणि सेपा आणि सेसाच्या पुढची ही पायरी आहे इकॉनॉमिक इंटिग्रेशनमधली. याच्यामध्ये जर असतो फ्री ट्रेड आहे. आता याच्यात काय होतं ना, की काही देश एकत्र येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल A आणि B हे दोन देश एकत्र आलेत. हे काय करतात, हे यांच्यामध्ये फ्री ट्रेडचं एक ॲग्रीमेंट करतात, बरोबर. त्या ॲग्रीमेंटनुसार जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट असतो तो या दोन देशांमध्ये चालू असतो. ओके, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. पण हे काय करतात, बाकीच्या म्हणजे थर्ड पार्टीला एक्सपोर्ट बॅरियर लावून देतात. म्हणजे बाकीचे देश जर यांच्यामध्ये यायचा प्रयत्न करतील तर त्याला थांबवण्याचा, थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. तर कॉमन एक्सटर्नल बॅरियर्स जे काय असतील तर ते इतर देशांच्या बाबतीत हे लावतात. याचं उदाहरण जे आहे ते म्हणजे काय, की सदर्न कॉमन मार्केट आहे बघा, मर्कोसूर जे आहे, अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, पॅराग्वे, उरुग्वे, व्हेनेझुएला.
हा ना. तर याच्यामध्ये काय आहे की सदर्न कॉमन मार्केट आहे हे दक्षिण अमेरिकेच्या बाबतीमध्ये. तर यांचं स्वतःचं एक नियम आहेत फ्री ट्रेडचे स्वतःचे, आणि हे कॉमनली बाकीच्या देशांना बॅरियर लावतात. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल GCC वर आपण लेक्चर पण बघितलेलं आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, UAE MCQ साठी लक्षात ठेवायचे आहे GCCत काय येतं. तर हे पण एक प्रकारचं कॉमन हे आहे, ज्याला आपण म्हणतो की कस्टम युनियन ही आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ईस्ट आफ्रिकन कम्युनिटी. ईस्ट आफ्रिकन कम्युनिटीमध्ये 5 देश आहे, आणि आफ्रिकन ग्रेट लेक रिजन जो आहे त्या भागातले सगळे देश, बुरुंडी, केनिया, रवांडा, तंजानिया, युगांडा. रवांडा पण खूप न्यूजमध्ये होता बघा रिसेंटली. तर ईस्ट एशियन कम्युनिटी हे पण एक कस्टम युनियन आहे. कस्टम युनियनच्या पुढची स्टेज जी आहे ती आहे कॉमन मार्केट. आता कॉमन मार्केट आणि कस्टम युनियनमध्ये काय येतं की हिच्यामध्ये ही एक प्रकारची कस्टम युनियनच आहे, परंतु हिच्यामध्ये कॉमन पॉलिसीज ज्या असतात प्रोडक्ट रेग्युलेशनच्या, याच्याबरोबरच फ्री मुवमेंट ऑफ गुड, सर्व्हिस, कॅपिटल अँड लेबर येतं बघा. हिच्यामध्ये जे काही फ्री मुवमेंट आहे, फ्री फ्लो ऑफ मुवमेंट, मग तिच्यामध्ये वस्तू, सेवा, भांडवल असेल आणि लेबर म्हणजे वर्कर्स. तर हे कॉमन मार्केटच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की कस्टम युनियन बरोबर हिच्यामध्ये ह्या गोष्टी ॲड होतात. तर सर्व्हिसेस, कॅपिटल, लेबर, गुड्स. ओके. त्याच्यानंतर असतं इकॉनॉमिक युनियन. इकॉनॉमिक युनियन हा असा ट्रेड ब्लॉक आहे जो कॉमन मार्केट विथ कस्टम युनियन. ओके. आता इथं कॉमन मार्केट ॲज वेल ॲज कस्टम युनियन पण आहे, आणि यांच्याबरोबरच यांचं जे एक्सटर्नल ट्रेड पॉलिसी असते ती पण कॉमन असते. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे इकॉनॉमिक युनियनमध्ये कस्टम युनियन ॲज वेल ॲज कॉमन मार्केट ह्या दोन्ही गोष्टी ज्या आपण आधी बघितल्या त्या दोघींचा समावेश हिच्यामध्ये असतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. हिच्यामध्ये ज्या पार्टिसिपंट म्हणजे याच्यात भागीदार होणारे जे देश असतात त्यांच्या कॉमन पॉलिसीज असतात. मग त्या एखाद्या उत्पादाच्या संबंधी असतील, किंवा जी काही वस्तू आहे त्यांचा व्यापार होणार आहे त्याची मुवमेंट असेल ती कशी असेल, त्याच्यानंतर सर्व्हिसेस असतील, किंवा एखादं प्रोडक्शन असेल, प्रोडक्शनच्या बाबतीत मग परत भांडवल आणि लेबर. तर एकंदर लक्षात ठेवा की इकॉनॉमिक युनियन इज इक्वल टू कस्टम युनियन प्लस कॉमन मार्केट. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियन. आता इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियनमध्ये काय असतं, सिम्पल की हिच्यामध्ये करन्सीसुद्धा जी असते ती एक असते. युरोपियन युनियन हे याचं एक्झाम्पल आहे, इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियन. तर हे खूप महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. ऑब्वियसली हिच्यामध्ये कॉमन इकॉनॉमिक पॉलिसीज पण असतात, कॉमन मार्केट असतं हे सगळं, आणि हिच्यामध्ये करन्सी असते. सो इकॉनॉमिक अँड मॉनिटरी युनियन याची करन्सी एक आहे युरोपियन युनियन. आता चर्चेमध्ये असणारे जर तुम्ही बघितले तर TTIP नावाचा करार आहे बघा, ट्रान्स अटलांटिक ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिप, युरोपियन युनियन प्लस युनायटेड नेशन. आता हिच्यामध्ये काय आहे की ट्रेड किंवा मल्टीलॅटरल इकॉनॉमिक ग्रोथला प्रमोट करायचं. त्याच्यानंतर RCEP जो आहे, रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, RCEP मध्ये सगळे एशियन प्लस ते बाकीची जनता आपली, भारताने आत्ताच याच्यातून बाहेर पडला आहे भारत, आणि हा जगातला सर्वात मोठा लार्जेस्ट इकॉनॉमिक ब्लॉक आहे RCEP. लक्षात ठेवा MCQ करता, जगातला सगळ्यात मोठा इकॉनॉमिक ब्लॉक काय आहे तो RCEP आहे. कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट जे आहे ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप, तर हे पण एक महत्त्वाचं आहे. हा जगातला 3 नंबरचा सगळ्यात मोठा फ्री ट्रेड एरिया आहे बाय GDPचा विचार करता. याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर ब्रुनई, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर, हा ना, तर हे देश आहेत, व्हिएतनाम पण. तर हे जे आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीमेंट फॉर ट्रान्स पॅसिफिक. तर एकंदरच हे सगळं इकॉनॉमिक इंटिग्रेशनबद्दलचे बेसिक कन्सेप्ट्स होते. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.